करने दो, अब उनकी पार्टी है, 4 महीना बाकी है, 3 महीना बाकी है, सभी को मंत्री कर दो. बोला. तर वर्धापन दिन होणार आहे उद्या, 58 वर्धापन दिन आपला आहे. तुमच्यातलाच पक्ष फूट झाल्यानंतर बघा, दोन हा वर्धापन दिन होत आहे. एक हास्यास्पद प्रकार. मी काही ठिकाणी पोस्टर्स वगैरे पाहिले, तुम्ही सांगताय त्या. उद्या शिवसेनेचा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षापूर्वी शिवसेनेचा पाया घातला. 58 वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना निरंतर या मुंबई, महाराष्ट्रात आणि दिल्लीत काम करते. आम्ही सगळे त्यांच्या विचाराने भारावलेले तेव्हाचे तरुण कॉलेजमध्ये होतो, कोणी शाळेत होतो. तेव्हापासून आमच्यासारख्या तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा जो आमच्या खांद्यावर घेतला, लाखो माझ्यासारखे लोक, करोडो आहेत, त्यांनी तो काय ठेवला नाही. अनेक संकटांना सामोरे आम्ही गेले. आमच्यातले आमचे अनेक सहकारी हे त्यांचं बलिदान झालंय, पक्षात हुतात्मे झाले. सीमा आंदोलनामध्ये मुंबईमध्ये 69 शिवसैनिकांचं बलिदान झालं. 1992च्या दंगलीमध्ये 200 पेक्षा जास्त शिवसैनिकांचं बलिदान झालं. अनेकदा आमचे शिवसैनिक तुरुंगवास भोगला आम्ही सगळ्यांनी, पण आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलं. आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जोमानं पुढे जाते, गेलेली आहे. आणि आता कोणी जर म्हणत असेल ते काही ते गट वगैरे तुमचे आहेत, काय त्यांचं नाव, हा शिंदे गट, बरं का, ते म्हणत असतील आमची शिवसेना खरी, त्यांनी स्वतःला आरशात पाहावं. बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते, कोणत्या गोधडीत रांगत होते? डोम नावाच्या सभागृहामध्ये कुठेतरी हे डोम कवळे जमणार आहेत उद्या. असं म्हणतात की बाळासाहेबांचे विचार असेल त्याला जनाधार आहे. म्हणजे काय असतं ते? पैशाने मतं विकत घेणं, वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं, याला जनाधार म्हणत नाहीत. आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं, याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाही. ते म्हणतात